हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। शरद पवार माढ्यात मोठी खेळी करण्याच्या तयारीत। नाराज भाजप नेते उत्तम जानकर पुण्यात पवारांच्या भेटीला। माढाचे उमेदवार धैर्यशील मोहितेही उपस्थित। राणा दाम्पत्य आज अभिजित अडसुळांची भेट घेणार। अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधील वाद मिटणार का याकडे लक्ष। पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा आज थंडावणार। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील प्रचार 6 वाजेनंतर थांबणार। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नितीन गडकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद साधणार। गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणार। भाजपचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधात। अमित देशमुखांची भाजपवर जोरदार टीका, तर भाजपनं सर्वच जिल्ह्यांमध्ये फोडाफोडी केल्याचंही वक्तव्य। शिंदेंवर गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या गणपत गायकवाडांची पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात। वैशाली दरेकरांच्या रॅलीत हजेरी। कल्याणमधील युती धर्मावर प्रश्नचिन्ह। सुलभा वहिनींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, वैशाली दरेकरांचं वक्तव्य। तर प्रचारासाठी नाही, सर्वपक्षीय कार्यक्रमानिमित्त माझी हजेरी, सुलभा गायकवाडांची प्रतिक्रिया। शरद पवारांवरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी हात जोडले। निवडणुकीनंतर कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान। विरोधकांनी माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं, नवनीत राणांचा आरोप। मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यातही राहणार। मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचा युटर्न। नवनीत राणांचा अहंकारच त्यांना पाडणार। डिपॉझिट वाचवण्यासाठी नवनीत राणांना लढावं लागेल, बच्चू कडूंचा निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।